पाचोरा भडगाव मतदारसंघात आगामी विधानसभा 2024 निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मला आघाडीतून तिकीट मिळावे, चुकून न मिळाल्यास अपक्ष लढण्यासाठी उमेदवारी करणारच, असे इच्छुक उमेदवार डॉक्टर उत्तमराव महाजन यांनी जाहीर केले. भडगाव तालुक्यातील गुडे येथील भूमिपुत्र व शैक्षणिक क्षेत्रात एक आपलं वलय निर्माण करणारे, राजकारणातील एक मुरब्बी नेतृत्व, गावाची ग्रामपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद, बाजार समिती इत्यादी ठिकाणी भरघोस मतांनी मजल मारत विजयश्री खेचण्यात यश मिळवले आहे. तसेच नुसतंच पाचोरा भडगाव 40 गावच नव्हे तर शिरपूर येथे सुद्धा त्यांनी आपल्या मुरब्बी राजकारणाची झलक दाखवत गेल्या 15 वर्षापासून शिरपूर मर्चंट बँकेवर सत्तेत असणारे आमदार अमरीश भाई यांचे पॅनल विरोधात नवीन पॅनल उभे करून तेथे देखील बहुमतात आपली सत्ता खेचून आणली आहे. असे डॉक्टर उत्तमराव महाजन हे पाचोरा भडगाव मतदारसंघात पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवारी करणारच, असे ट्रेन लाईव्ह न्यूजचे उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांना त्यांनी सांगितले. तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघात मागील काळात विधानसभा लढवली असल्याने एक अनुभवी उमेदवार म्हणून ते सर्वश्रुत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपल्या समोर आहेत भडगाव तालुक्याचे भूमिपुत्र, ज्यांचं एक शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं वलय त्यांनी निर्माण केलं आहे आणि मुरब्बी राजकारणी म्हणून एक त्यांची चांगली ख्याती आहे. तर आपण येणाऱ्या 2024च्या विधानसभेसाठी त्यांची जोरदार तयारी चालू असतानाही दिसत आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की येणारी 2024 विधानसभेसाठी त्यांचं काय प्लॅनिंग आहे किंवा काय नियोजन आहे, कोणत्या पक्षाकडनं आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर उत्तमराव धनाजी महाजन, राहणार गुडे, तालुका भडगाव. आपल्या तालुक्यातीलच मी रहिवासी आहे. आता 2024ला विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी स्वतः पक्षाकडनं तिकीट मिळण्यासाठी इच्छुक आहे. मला आघाडीकडनं मी तिकीट मागणार आहे. आघाडीचा कोणता पक्ष ॲडजस्टमेंट त्यांच्या ह्याच्यामध्ये होईल त्याच्यातून मी लढणार आहे. आता गुडेगावाचा मी माजी सदस्य आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहे. गुडेगावचा मी माजी सरपंचही आहे. आता या विद्यमान या वर्षामध्ये पुण्याची विकास सोसायटीचं माझ्या ताब्यात आहे. तर पूर्ण पॅनल माझा विकास सोसायटी निवडून आला. तिथे चेअरमन माझा आहे. त्यानंतर गुडे ग्रामपंचायतमध्ये माझा पूर्ण बहुमतात पॅनल निवडून आला. ही ग्रामपंचायत ताब्यात आहे. तिथे माझ्या सौभाग्यवती या सरपंच आहेत लोकनियुक्त. त्याचप्रमाणे माझा मोठा मुलगा भडगाव पाचोरा मतदारसंघातून मार्केट कमिटीला मोठ्या बहुमताने निवडून आलेला आहे. तोच मुलगा धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक जिल्हाध्यक्ष आहे. तसेच शिरपूरच्या मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जे अमरीशभाई पटेल यांची बँक आतापर्यंत ओळखली जात होती, या बँकेमध्ये त्यांच्या विरोधात पॅनल टाकून बहुमताने पूर्ण 15च्या 15 जागा निवडून आल्या. त्या ठिकाणी तो चेअरमन आहे. असं माझं राजकीय काम आहे. त्याचबरोबर माझं शैक्षणिक काम जे म्हटलं तर गुडे गावाची किसान न्याय मंडळ गुडे या नावाने संस्था मी रजिस्टर केली. त्या संस्थेचे 40 गावमध्ये पॉलिटेक्निकल कॉलेज, इंजिनिअरिंग डिग्री कॉलेज, नंतर D.Pharm, B.Pharm असे कॉलेजेस आहेत. मेडिकल कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे आणि B.Ed कॉलेज आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले शैक्षणिक क्षेत्रात माझे या दृष्टीचं काम आहे. जिल्ह्यातले, जिल्ह्याबाहेरचे, तालुक्यातले, मतदारसंघातले जे गरजू विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचं माझं काम चाललेलं आहे. राजकारणात, शैक्षणिक कामामध्ये माझं काम चाललेलं आहे. त्याचप्रमाणे मागच्या विधानसभेला मी भारतीय जनता पार्टीकडनं मला तिकीट देण्यात आलेलं होतं. त्या विधानसभाही मी लढवलेली, त्याचाही मला अनुभव आहे. त्याही वेळेला मला चांगल्या पद्धतीनं मतदान झालं. आणि येत्या इलेक्शनमध्ये, आता जे विधानसभेचं इलेक्शन लागलं आहे, या निवडणुकीमध्ये मी स्वतः हिरेने भाग घेणार, मी निवडणूक लढणार आहे. कुठल्याही परिस्थितीत राजकीय पक्षाचं मला तिकीट, मग ते उभाटाचं असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो की काँग्रेसचा असो, आघाडीकडनं मी तिकिटाची मागणी करणार आहे. पक्षीय लेवलवर त्यांची ॲडजस्टमेंट जिथं होईल तिथून मला तिकीट दिलं तर मी लढणार आहे. तिकीट जर मला नाही आघाडी देऊ शकली तरी मी यावेळेला अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. कुठल्याही पद्धतीने मी थांबणार नाही. जनतेने मला मागच्या वेळेला न्याय दिलाय. यावेळेला ती राहिलेली बाकीची भर काढण्यासाठी जनता जनार्दनाला माझं विनम्र अभिवादन आणि विनंती राहील की मी या तालुक्याचा, भडगाव पाचोरा तालुक्याचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी भरघोस माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला मतदान करावं आणि ज्याचे करून आपल्या तालुक्याचा, आपल्या मतदारसंघाचा राहिलेला तो
विकासाचा अनुशेष आहे ते भरून काढण्यासाठी आपण मला आपलं बहुमत द्यावं ही विनंती. धन्यवाद नाना. आपण आमच्या या ट्रेन लाईव्ह न्यूजला जी मुलाखत दिली त्यानिमित्त आमच्या या ट्रेन लाईव्ह न्यूज परिवारामार्फत अभिनंदन व आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू खूप खूप आभारी.